आहे दिल्लीला. तिकडून हॉटेल वगैरे केलं आहे आम्ही स्टेशनपासून 10-15 मिनटावरती. आता तिकडून आम्ही आलो आहे अक्षरधामला. मे बी इकडे शूट करायला भेटणार नाही कारण का फोन वगैरे काही अलाउड नाही आहे आतमध्ये. जर अलाउड वगैरे असेल तर मी तुम्हाला दाखवेन पुढचं शूट वगैरे काय आहे. आणि बघूया आता पुढे काय होतं. आता ह्याच्या पुढे इथून मला व्हिडिओ शूट करता येणार नाही. इकडे सगळं मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ, इलेक्ट्रॉनिक्स, कॅमेरा वगैरे काहीच चालवणार नाही. प्रत्येक व्यक्ती के सुरक्षा. आम्ही बाहेर आलेलो आहे. हे स्वामीनारायणचं मंदिर आहे. ह्याला अक्षरधाम म्हणून नाव दिलेलं आहे. आतमध्ये फोन वगैरे काहीच अलाउड नाही आहे. खूप मोठं मंदिर आहे. अभिषेक वगैरे करतात लोक. ते जेलचं 350 रुपये पर पर्सन तिकीट आहे इथे आतमध्ये. आणि लायटिंग शोचे वेगळे पैसे आहेत. आणि हा इकडला नाईट व्ह्यू आहे. समोर मेट्रो. बनवायला 5 वर्ष लागली. आणि प्लस इकडच्या आजूबाजूंना पण माहिती नव्हतं की आतमध्ये मंदिर बनतं आहे. आणि 5000 स्क्वेअर फीटमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे. आणि इकडली बाहेर सुद्धा माती गेलेली नाही आहे. आणि एरियामध्ये इथे कोणालाच माहिती नव्हतं की हे मंदिर इथे बनतं आहे. ज्या टायमाला बनवलं त्या टायमिंगला सगळ्यांना कळालं की हे इकडे मंदिर बनतं आहे म्हणून. बात कराए बोलिए बेगम को फोन उठा ले मेरा. आता आम्ही जातोय छत्रपूरला. त्याच्यासाठी आपल्याला 2 मेट्रो चेंज करायच्या. केंद्रीय मेट्रोला आहे. आता इथून ट्रेन पकडायची ती छत्रपूर. तर अशा 2 ट्रेन चेंज कराव्या लागतात. पुढे दाखवतो मी तुम्हाला. कुलजा सेम छत्रपूर. इकडून 5 मिनिटाच्या का 10 मिनिटाच्या वॉकिंगवरती मंदिर आहे. छत्रपूर मेट्रो स्टेशनच्या बाहेरचं फक्त 5 मिनिटावरती आहे ऑटोने. आणि वॉकिंगने बघायला गेलं तर 10-15 मिनिटं लागतील. पहिलं सांगायचं. इकडे बाहेरच एंट्री करताना चप्पल स्टँड आहे. हे मंदिर आहे. जल देंगे जल चढ़ाने के लिए. क्या बोले? जल चढ़ा करून आलो. छान दर्शन झालं असं. इथे हनुमानाचं आहे. का बैठक पक्ष या इकडे बसायच्या. शयन तुझा शृंगार विंगार बघ सगळा देवीचा. कुठे झोपायची ती. म्हणजे बांगड्या संत बाबा पालजी विजय
तिचे पुजारी असते. असं एवढं खूप मोठं मंदिर आहे. लाईट लावून कसलं दिसत असेल. ओके लाईट लक्ष्मण आहे. हा कृष्णा ही राधा आपला यशोदा. यशोदा. राधा कृष्णा. वरती एक मंदिर आहे आता. मुंबईमधल्या रिक्षा CNG वरती चालतात, पण या रिक्षामध्ये बसणं वेगळं आहे, कारण या रिक्षा पायाने पॅन्डल मारावं लागतं, खूप जोर लागतो. इकडे मेहनत आहे कुठे या गोष्टीसाठी. आलोय सगळं फिरून. आता आमची उद्याची ट्रेन आहे, उद्या 4:30ची. तर ब्लॉग वगैरे तर काय करणार नाही आता. हा ब्लॉग इथे सेंड करते मी. सो बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.